मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यानंतर आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना केल्या किंवा जे सांगितलं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी त्यांच्याकडे जे बघतो आहे त्यांचं अभिनंदन करील की आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे सरकार करू शकते ती सत्य परिस्थिती समाजापुढे मांडलेली आहे, महाराष्ट्र राज्यापुढे मांडलेली आहे की आतापर्यंत 1,73,00,000 लोकांच्या नोंदी तपासल्या, त्यापैकी फक्त 11,300 कुटुंबाच्या महसुली किंवा इतर कागदपत्रामध्ये कुणबी जातीची नोंद आढळून आलेली आहे आणि त्या लोकांना उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर परवापासनं तशा प्रकारचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केली। ही जुनीच प्रथा आहे, नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे की ज्या लोकांच्या 3 पिढ्याच्या कुठल्या तरी कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद असेल त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची प्रथा जुनीच आहे। त्याचाच आधार घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। या बाबीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कधीही विरोध नव्हता आणि यापुढेही राहणार नाही, कारण अजूनही अशी पद्धत आहे की खूप साऱ्या ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती आहे त्या जातीतल्या लोकांना त्यांच्या 1967च्या पूर्वीच्या नोंदीच सापडत नाही आणि म्हणून ते ओबीसी संवर्गाच्या लाभापासून वंचित राहतात, लाभ सोयी सवलती ते घेऊ शकत नाही। आणि मग आपल्या माध्यमातून तर मी सरकारला विनंती करेल की जशा प्रकारचा प्रयत्न आपण मराठा समाजाकरता केला आणि त्याच्यामध्ये कुणब्यांच्या नोंदी शोधून काढल्या, तसेच प्रयत्न त्यांनी ओबीसी समाजातील इतर ज्या जाती आहे की ज्या लोकांना त्यांचे जुने दस्तऐवज मिळत नाही, तहसील ऑफिसमध्ये जातात, तहसील ऑफिस म्हणते की जुना रेकॉर्ड जळाला आहे, कलेक्टर म्हणते की जुना रेकॉर्ड जळाला आहे, त्यांची मदत करून महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश द्यावेत की सर्व जातींचा रेकॉर्ड तपासून ज्या ज्या लोकांच्या कागदपत्रामध्ये तशा नोंदी असेल त्या सर्वांना त्यांच्या संबंधित जातीची म्हणजेच ओबीसीची प्रमाणपत्र देण्यात यावी। याचंही मागणी आम्हीसुद्धा आता सरकारकडे करू याच्या माध्यमातून। आणि दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की ज्यांच्या कागदपत्रावर कुणबी जातीच्या नोंदी नाही आहेत त्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन राज्य सरकारने दाखल केलेली आहे त्या पिटिशनच्या माध्यमातून लवकरात लवकर प्रयत्न करून उर्वरित मराठा समाजाला यापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे 12 आणि 13% आरक्षण दिलं होतं, हायकोर्टामध्ये टिकलं होतं, सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, ते पूर्ववत मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे आणि करेल आणि ते आरक्षण मिळवून देऊ अशा प्रकारची घोषणासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलं। त्याचंसुद्धा मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तर्फे स्वागत करतो, कारण आम्ही सुरुवातीपासूनच सांगतो की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, त्यांनासुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे, पण ओबीसीला जे काही 19% आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त मिळायला पाहिजे आणि अशा प्रकारचं व्यतिरिक्त आरक्षण, अतिरिक्त आरक्षण राज्य सरकार मराठा समाजाला मिळवून देत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि मराठा समाजाचं सुद्धा स्वागत करू। सर, सरकारने एकीकडे आपली भूमिका स्पष्ट केली, मात्र मराठांचं आंदोलन जे आहे ते हिंसक रूप धारण करताना दिसते आहे, घरं पेटवण्यापर्यंत आंदोलन चाललेलं आहे, तर कसं बघायचं? नाही, खरं म्हणजे कसं आहे की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारची जी भूमिका आहे ती फार स्पष्ट केलेली आहे आणि एवढी स्पष्ट भूमिका केलेली आहे की आता त्याच्यावर शंका कुशंका करण्याचं कोणाला काही कारण नाही। आणि म्हणून जे आंदोलनकर्ते आहेत, मी आपल्या माध्यमातून त्यांना निवेदन करू इच्छिल, विनंती करू इच्छिल की सरकारने जी भूमिका मांडली त्याच्यासोबत राहून आणि जे न्यायालयीन आहे, जे कायदेशीररित्या संविधानिक आहे, ती भूमिका सरकारने मांडलेली आहे की आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला जे अतिरिक्त आरक्षण यापूर्वी दिलं होतं ते कसं टिकून राहील, कसं मिळवता येईल आणि न्यायालयीन पद्धतीने मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू अशा प्रकारची ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या त्यांच्या या आव्हानाला मराठा समाजाने प्रतिसाद द्यावा आणि आपलं हे आरक्षण मिळवावं। जे आंदोलन उग्र पद्धतीने आज जाळपोळ होत आहे, आमदाराचे घरं जाळवण्यात येत आहे, गाड्या त्या मताशी मी सहमत नाही, त्याचा मी निषेध करील आणि म्हणून मूळ आंदोलनकर्ते जे आहे जरांगे पाटील त्यांनीसुद्धा या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि सरकारकडे काय मागायचं याचा विचार करावा। जे मिळू शकते, जे सरकार करू शकते
ते जर त्यांनी मागितलं तर त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा राहू. आम्हाला काही नाही की त्यांना अतिरिक्त आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणी आम्ही सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहोत. यापुढे सुद्धा 50% वर आरक्षण मिळविण्याकरता जरांगे पाटील जर भूमिका घेत असेल तर त्यांच्यासोबत ओबीसी वर्ग हा पूर्ण ताकदीनिशी उभा राहील आणि त्यांना आरक्षण मिळवून देण्यात मदत करेल. सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारची भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली होती आणि त्याला तुम्ही विरोध केलेला होता ओबीसी महासंघाने. तर आता ती भूमिका जरांगे पाटील बदलेल असं वाटतं सरकारच्या? नाही, तो विचार त्यांना करायचा. हे बघा, त्यांनी ज्या दिवशी मागणी केली की सरसकट सर्व मराठ्यांना महाराष्ट्रातील कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ती त्यांची मागणी न्यायपूर्ण नाही हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. आणि म्हणून सरकारला आम्ही मागणी केली होती आंदोलनाच्या माध्यमातून की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. कारण त्यामागची भूमिका अशी होती की ते सरकारला किंवा न्यायालयाला एखादी जात बदलवण्याचा अधिकार नाही आहे. कारण आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाले. 75 वर्षापूर्वीपासून ते मराठा ही जात म्हणून आपल्या कागदपत्रावरती लिहित आहे, मग तो महसुली दस्तऐवज असो किंवा शैक्षणिक दस्तऐवज. आणि आज एकाएकी केव्हाचा तरी आधार घेऊन आम्हाला सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी अशी जी जरांगे पाटलाची मागणी होती, त्याला आमचा विरोध होता की जात कुणाला बदलवता येत नाही. आणि म्हणून सरकारला ते मान्य झालं आमचं. त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असेल म्हणून 22व्या दिवशी आम्हाला चर्चेला बोलावलं होतं आणि त्याच दिवशी आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही कागद पुराव्याशिवाय कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. आणि ते आजच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून दिसून आलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा आहे त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देत असेल, त्यांचा ओबीसीमध्ये समावेश होत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा किंवा ओबीसी समाजाचा कधीही विरोध राहिलेला नाही, नव्हता, आजही नाही, उद्याही राहणार नाही. ज्यांच्याकडे कागदपत्र असेल त्यांच्याकडे. नक्कीच जरांगे पाटलांनी आता आपली भूमिका बदलावायची की काय यावर विचार करायला पाहिजे असं बबनराव तायवाडे सांगतात. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.